श्री भगवान उवाच ऊर्ध्वमूलमदः शाखम् अश्वत्थं प्राहुरव्ययम् छन्दांसि यस्य पर्णानि यस्तं वेद स वेदवित्। आदि श्री भगवान म्हणाले, आदि पुरुष परमेश्वर रूपी मूळ असलेल्या ब्रह्मदेव रूप मुख्य फांदी असलेल्या ज्या संसार रूप अश्वत्थ वृक्षाला अविनाशी म्हणतात, तसेच वेद ही ज्याची पाने म्हटली आहेत त्या संसार रूप वृक्षाला जो पुरुष मुळासहित तत्वतः जाणतो तो वेदांचे तात्पर्य जाणणारा आहे। यस्तम वेद स वेदवित्। अधश्चोर्ध्वं प्रसृतास्तस्य शाखा गुणप्रवृद्धा विषयप्रवालाः अधश्च मूलान्यनुसन्ततानि कर्मानुबन्धीनि मनुष्यलोके। त्या संसार वृक्षाच्या तिन्ही गुणरूप पाण्याने वाढलेल्या तसेच विषय भोगरूप अंकुरांच्या देव मनुष्य आणि पशुपक्षादी योनिरूप फांद्या खाली व वर सर्वत्र पसरल्या आहेत। तसेच मनुष्य योनीत कर्मानुसार बांधणारी अहंता ममता आणि वासनारूप मुळेही खाली आणि वर सर्व लोकात व्यापून राहिली आहेत। न रूपमस्येह तथोपलभ्यते नान्तो न चादीर्न च सम्प्रतिष्ठा। अश्वत्थमेनं सुविरूढमूलम् असङ्गशस्त्रेण दृढेन छित्त्वा। या संसार वृक्षाचे स्वरूप जसे सांगितले आहे तसे ते विचारकाली आढळत नाही, कारण याचा आदी नाही अंत नाही, तसेच त्याची उत्तम प्रकारे स्थिरताही नाही। म्हणून या अहंता ममता आणि वासनारूपी अतिशय घट्ट मुळे असलेल्या अश्वत्थ वृक्षाला बळकट वैराग्यरूप शस्त्राने कापून ततः पदं तत्परिमार्गितव्यम् यस्मिन् गता न निवर्तन्ति भूयः तमेव चाद्यं पुरुषं
प्रपद्ये यतः प्रवृत्तिः प्रसृता पुराणे। त्यानंतर त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. जेथे गेलेले पुरुष संसारात परत येत नाहीत, यस्मिन् गतान निवर्तन्ति भूयः, आणि ज्या परमेश्वरापासून या प्राचीन संसार वृक्षाची प्रवृत्ती परंपरा विस्तार पावली आहे, त्या आदिपुरुष नारायणाला मी शरण आहे. अशा दृढनिश्चयाने त्या परमेश्वराचे मनन आणि निदिध्यासन केले पाहिजे. निर्माण मोहा जितसंग दोषा अध्यात्म नित्या विनिवृत्त कामः द्वन्द्वैर्विमुक्ताः सुख दुःख संज्ञैः गच्छन्त्यमूढाः पदमव्ययं तत्. ज्यांचे मान व मोह नष्ट झाले, निर्माण मोह जितसंग दोषा, ज्यांनी आसक्तीरूप दोष जिंकला, ज्यांची परमात्म्याच्या स्वरूपात नित्य स्थिती असते आणि ज्यांच्या कामना पूर्णपणे नाहीशा झाल्या, ते सुखदुःख नावाच्या द्वंद्वापासून मुक्त झालेले ज्ञानीजन त्या अविनाशी परमपदाला पोचतात. गच्छन्ते मूढः पदमव्ययं तत्. न तद्भासयते सूर्यो न शशाङ्को न पावकः यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. ज्या परमपदाला पोचल्यावर माणसे फिरून या संसारात येत नाहीत, त्या स्वयंप्रकाशी परमपदाला ना सूर्य प्रकाशित करू शकतो, ना चंद्र, ना अग्नी. तेच माझे परमधाम आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम.